हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आज ना तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे। तर मी बेसन पिठापासून मऊसूत आणि जाळीदार ढोकळा बनवणार आहे। तर त्यासाठी ना मी इकडे साहित्य घेतलेलं आहे। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद आणि मीठ, साखर आणि आपलं विनो घेतलेला आहे आणि लिंबू। आणि इकडे ना मी 2 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, हिरा बेसन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय। आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद टाकून घ्यायची, किंचितच हळद टाकायची, जास्त हळद वापरायची नाही आहे। जास्त जर हळद झाली ना एकदम असं लालसर येतो ढोकळ्यावरती। आणि 2 चमचे साखर टाकून घ्यायची आणि नंतर ना आपण त्याला व्यवस्थित फेटून घेऊया। म्हणजे व्यवस्थित ढवळल्यानंतर ना ते व्यवस्थित आपलं म्हणजे टाकलेलं व्यवस्थित मिक्स होतं बरं का। आणि तुम्ही पाहू शकताय इकडे ना मी लिंबू घेतलेला आहे आणि तुम्ही लिंबूऐवजी ना दुसरं एक वापरू शकता, म्हणजे दही वापरू शकता। पण मी दही ताजं फ्रेश असं दही नव्हतं म्हणून मी इकडे लिंबूचा वापर केलेला आहे। आणि इकडे मी लिंबू पिळून घेते आणि हेही छानसं असं मी ढवळून घेऊया। आणि यामध्ये ना आपण जेवढं आपल्याला आंबट आणि हवं असतं ना तेवढं आपण पिळून घ्यायचं आणि यामध्ये आपण पाणी घालूया, थोडं थोडं पाणी करून ना घालूया। आणि या 2 वाटीसाठी ना पिठासाठी दीड वाटी पाणी लागतं। आणि आता आपण छानसं असं मिक्स करून घेऊया आणि एक 10 मिनिटं असं ढवळून व्यवस्थित ढवळून घेऊया। आणि छान असे ढवळून घेऊन ना 10 मिनिटं तरी आपण ढवळायचे आहे, आपले हात दुखेपर्यंत फेटून घेऊया। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता इकडे मी गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे आणि पाणी छानसं उकळून घ्यायचं। आणि तुम्ही पाहू शकता इकडे माझा हात दुखेपर्यंत एका दिशेने मी फिरवून घेते आणि लागल तेवढं पाणी ॲड करायचं, पण जास्तीचं असं पाणी ॲड करायचं नाही आहे, तेवढं दाटही ठेवायचं नाही आहे आणि तेवढं सैलसरही पीठ बनवायचं नाही आहे। आणि तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ना खूप छान अशी परफेक्टच बॅटर झालेला आहे आणि एकदम असं छान असं पीठ तयार झालेला आहे। आता आपण विकतचा ढोकळा कसा खातो ना तसा आपण ढोकळा बनवणार आहे आणि किती मऊ आणि सॉफ्टी असा ढोकळा तयार होतो आणि नुसता कोरडा आणि खाल्ला तरी घशाला दाटत नाही, बरोबर ना। आपण ना याच्यामध्ये 2 चमचे कच्चं तेल ॲड करायचं आणि पुन्हा आपण छानसं फेटून घेऊया। आणि तेल असं लावून घेतल्यामुळे ना अजिबात घशाला असं दाटत नाही आहे। आणि इकडे ना मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे, कारण आपला ढोकळा त्या भांड्याला चिटकणार नाही। आणि अजून थोडंसं 10 मिनटं मी पिठाचं बॅटर छानसं फुलण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी ना घरातला सोडा टाकला तरी पण चालतो, पण मी इनोचा वापर केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता इनो टाकल्यामुळे ना आपला ढोकळा एकदम असा परफेक्ट आणि स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो आणि घशाला असं दाटत नाही आहे आपण तेल ॲड केल्यामुळे ना, आणि कोरडा पण वाटत नाही आहे। आपण जर तेल घालायचं विसरलो तर आपल्या घशाला कोरडा खाताना असं दाटल्यासारखं होतं। आणि तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित असा ढोकळा आपण तयार करणार आहोत आणि पीठ छानसं असं फुललेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकताय मगाशी पीठ कसं होतं आणि आता त्याच्यात दुप्पट असं आपलं आता पीठ फुललेलं आहे। इनो टाकून ना आपण 2च मिनटं फेटून घ्यायचं आणि जास्तीचा वेळ फेटायचं नाही आहे, कारण जास्त जर वेळ फेटत बसलो ना आपला ढोकळा छानसा होणार नाही आहे। आणि इकडे ना मी दुसऱ्या भांड्यामध्ये आता ढोकळ्याचं बॅटर मी ॲड करते आणि तुम्ही पाहू शकताय आपले ढोकळ्याचं बॅटर ना एकदम असं छान झालेलं आहे आणि तेवढं दाटसरही झालं नाही आणि तेवढं सैलसरही नाही। आणि तुम्ही पाहू शकताय इकडे ना मी पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे। कढईमध्ये ना पाणी असं खळखळ गरम झालेलं हवं आणि जर आपलं पाणी खळखळ असं उकळलं नसेल तर आपला ढोकळा व्यवस्थित निघणार नाही, म्हणून ना त्यासाठी आपण अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं। तुम्ही पाहू शकता एकदम असं खळखळ असं पाणी उकळलेलं आहे आणि मी नंतर ना ते डबा ठेवून दिलेला आहे आणि खूप छान असं होतं बरं का। आणि वरून नंतर झाकण लावून घ्यायचं, 15 मिनटं ना आता आपला ढोकळा तयार होतो। आणि हाय फ्लेमवरती आणि मिडियम गॅसवरती ठेवायचं। 15 मिनटांना आपला ढोकळा छानसा असा शिजू द्यायचा आणि वाफरला जातो, तोवर आपण खमंग असा आपण फोडणीचा इकडे तडका करूया। यासाठी ना तेल गरम करण्यासाठी ठेवलं, यामध्ये 2 चमचे तेल घातला आणि मोहरी घातलेली आहे आणि सोबतच ना मी मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि कढीपत्त्याची पानंही घालायची। आणि यामध्ये ना ही फोडणी छानशी अशी परतून घेऊया आणि 2 मिनटं ही फोडणी परतली ना खूप छान लागते बरं का। आणि आपल्याला
पाणी 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं थोडंसं किंचितच मीठ टाकायचं आणि साखर टाकायची आहे, 2 चमचे साखर. आणि हे ना फ्लेवर पाण्याचं ना खूप जबरदस्त होतं बरं का आणि अतिशय खमंग आणि टेस्टी लागतो. यामुळे सुद्धा आपला ढोकळा घशात अजिबात दाटत नाही, खमंग असा आपला ढोकळा लागतो, अजिबात कोरडा लागत नाही. हे जर पाणी व्यवस्थित नाही झालं ना, अगदी बाजारात जसा भेटतो ना तसा होत नाही आहे. आपण ह्याचं पाणी छानसं असं आपण तडका दिलो ना, मग आपल्याला बाजारात जसा भेटतो ना तसाच आपला ढोकळा इथे तयार होतो आणि छानसं असं हे तडक्याचं पाणीही खूप छान लागतो बरं का. आणि इकडे ना मी हा ढोकळा तयार झालेला आहे की नाही मी सारखं चेक करत असते, तुम्ही पाहू शकताय. 10 मिनिटांनी मी इकडे चेक करायला घेतलं आहे. अजून थोडासा किंचित 1-5 मिनटं अजून एक वाफ द्यायची. अजून थोडंसं मी झाकण लावून घेतलं आणि खूप छान होतं बरं का असा ढोकळा. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेते, कारण आपल्याला हवा असेल तर ना त्या तडक्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता एकदम असा आपला ढोकळा आता फुललेला आहे आणि एकदम असा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे. आणि एकदा आता बघा सुरीला अजिबात चिटकलेला नाही, म्हणजे आपला आता परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. 15 मिनिटांना हाय फ्लेमवरती ढोकळा बनवायचा. आधीमध्ये आपण सतत चेक करायचं, म्हणजे आपला ढोकळा ना व्यवस्थित फुलला आहे की नाही आहे आणि स्पॉन्जी झाला आहे की नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा एकदम असा परफेक्ट असा झालेला आहे आणि खूप छानसा झालेला आहे. सकाळीच मी आज ढोकळा बनवायला घेतलेला आहे आणि संडे आहे म्हटलं आता चला छानपैकी आपला ढोकळा तयार होतोय. आणि तुम्ही पाहू शकता इकडे आपला ढोकळा थंड होण्यासाठी मी 5 मिनटं ठेवलेला आहे, म्हणजे गॅस बंद केला मी. आणि इकडे ना मी आता ना ढोकळा काढून घेते एका थाळीमध्ये आणि खूप छान असा ढोकळा तयार झालेला आहे बरं का. मी नेहमी बनवत असते संडेला, असं 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मी असा ढोकळा बनवते. आणि ह्याच्या कडा ना मी सुरीच्या सहाय्याने पूर्ण अशा कडा रिकाम्या करून घेते. आणि तुम्ही पाहू शकता इकडे आपला ढोकळा किती छान आणि स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे. आपण एकदा काय करतो, घरातला सोडा वापरतो, पण तो किती जुना आहे हे आपण चेक करतच नसतो. तसंच आपला ढोकळा बनवत असतो आपण, मग त्याच्याने ना आपला ढोकळा फसू शकतो. म्हणून याची नेहमी आपण काळजी घ्यायची. आपला सोडा कसा आहे, सोडा घरात अवेलेबल नसेल, जुना असेल तर आपण काय करायचं की विकत इनो आणायचं आणि इनोपासून हा ढोकळा बनवायचा. आणि खूप छान असा ढोकळा झालेला आहे आणि आता थंड झालेला आहे. आणि मी अशी थाळीमध्ये ना पालती थाळी घातली आणि तुम्ही पाहू शकताय अजून थोडंसं गरम आहे, पण आता म्हटलं आता चला खूप वेळ होईल म्हणून मी इकडे ना ढोकळा काढून घेतला आणि खूप छानसा असं अलगद आपला ढोकळा निघालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं स्पॉन्जी आणि मऊ लुसलुसीत आणि सॉफ्टी आपला ढोकळा तयार झालेला आहे. दिलेल्या टिप्स ना जशाच्या तशा तुम्ही जर फॉलो केलं ना आपला ढोकळा खूप छान होणार आणि अजिबात फसणार नाही याची गॅरंटी देते. आता तुम्ही बघू शकताय ढोकळा जाळीदार आणि खमंग झालेला आहे आणि फुलला देखील आहे. जितका असं दाबला ना तितका असा आपला ढोकळा मऊ आणि सॉफ्ट असं झालेला आहे. आणि मी आता ना ढोकळा कट करून घेते आणि ताटात मावना हे आहो आलेलं आहेत माझ्या मत्तीला थोडासा ढोकळा कट करून देता येत. आणि खूप छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय इकडे ढोकळा पूर्ण असा कट केला आणि नंतर मग याच्यावरती ना ते तडका दिलेलं पाणी होतं ना तेही ॲड केलं. आणि तुम्ही पाहू शकताय बघा याची ना स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि जितका दाबाल ना तितका हा फुल्यांवर येईल. अगदी स्पंजप्रमाणे ही ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करा. वरून आपण तडक्याचं पाणी टाकून ढोकळा खायचा म्हणजे खूप छान लागतो. आणि तयार झाला आपला खमंग ढोकळा आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय आपला ढोकळा एकदम मस्त असा झालेला आहे. आणि मी बनवलेला ढोकळा कसा झालेला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.